संध्याकाळी परत रिटर्न यायचं. हाच आहे ना जॉब. जे शिकलेत त्यांना संधी पण मिळाली पाहिजे. आता कोणाकडून अपेक्षा आहे तुम्हाला? आता बघा, एक मुख्य नेते आपण जर पकडलं तर या निवडणुकीतले ठाकरे आहेत, फडणवीस आहेत, शिंदे आहेत, कोणाकडून अपेक्षा आहे? पहिलं तर असं आहे की बाबा चला हे चाललेत मत द्यायला किंवा ह्यांनी जे आपल्याला सांगितलं ते आपल्याला पटलं म्हणून तेव्हा केलं. पण आता खरं एवढ्या वर्षानंतर मी बघतोय ना की मला जर माझ्यासाठी जर नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, तो माझ्यासाठी जर येत असेल ना तर मी त्याला मत द्यायला तयार आहे. मग कोणी असो, कुठल्याही पक्षात असो. जनतेच्या सेवेसाठी जो उभा राहतो आणि तो निवडून येतो आणि परत निवडून आल्यानंतर तो जनतेसाठी जर असेल तर तो जनतेचा सेवक. तुम्हाला एक अजून एक प्रश्न विचारतो मी. आपल्याकडे असं होतं की बंडखोरी नावाचा प्रकार आहे आपल्याकडे. तर तुम्ही आज ज्याला मत दिलंय तो त्या पक्षात आहे की नाही पुढे हे होऊ शकतं. पुढे काय आज तुम्ही त्या राजकारणाकडे कसं बघता? आज युती झाल्यानंतर युती झाली आहे बरोबर. आता कुणाला कोण उभा राहतोय आणि तो नंतर कुठल्या पक्षात जातो किंवा नाही जात हे तर आपण कुणाला सांगू शकत नाही. वैयक्तिक मत आहे त्यांचं ते.